गणना प्रकरण 12. मिर्याम आणि अहरोन मोशे विरुद्ध कुरकुर करतात. मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मिर्याम व अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले, त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशी पण नाही का बोलला? परमेश्वराने ते ऐकले. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांना परमेश्वर अचानक म्हणाला, तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते तिघे तिकडे गेले. परमेश्वर मेघस्तंभात उतरून तंबूंच्या दारापाशी उभा राहिला. त्याने अहरोन व मिर्याम ह्यांना बोलाविले. तेव्हा ते दोघे पुढे गेले. परमेश्वर त्यांना म्हणाला, माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टांतात प्रगट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करीत असतो. पण माझा सेवक मोशे ह्याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो. तर माझा सेवक मोशे ह्याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली? परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व तो तेथून निघून गेला. तंबूवरून मेघ निघून गेला. तो इकडे मिर्याम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनाने मिर्यामेकडे फिरून पाहिले. तो ती कोडी बनली आहे असे त्याला दिसले. तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, माझ्या प्रभू, आम्ही मूर्खपणाने वागून पातक केले. त्याचा दोष आमच्यावर ठेवू नको. कोणी आपल्या आईच्या उदरातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो, त्याच्यासारखी मृतवत ही होऊ नये. मग मोशेने परमेश्वराचा धावा केला की हे देवा, कृपा करून हिला बरे कर. पण परमेश्वर मोशेला म्हणाला, तिचा बाप तिच्या तोंडावर केवळ थुंकला असता तरी तिला 7 दिवस लाज वाटली नसती काय? म्हणून 7 दिवस तिला छावणी बाहेर कोंडून ठेव. नंतर तिला आत आणावे. त्याप्रमाणे मिर्यामेला 7 दिवस छावणी बाहेर कोंडून ठेविले. तिला छावणीत परत आणीपर्यंत लोकांनी कूच केले नाही. ह्यानंतर हसेरोत येथून कूच करून त्यांनी पारानाच्या रानात डेरे दिले.